शहरात पाणी समस्या निर्माण झाल्याने त्या वार्डात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मोहीम नगर परिषदेने हाती घेतली होती। यात ज्या लोकांनी कंत्राट घेतले त्यांनी बनावट बिल तयार करून तसेच बनावट वाहनांचे नंबर देऊन 70,52,500 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय। मला तर आता 2016चा मागच्या वर्षीचा हा 70 लाखाचा आहे, कारण की 31 टँकर दाखवलेले आहे। जर सर्व नंबर मी प्रादेशिक वाहन आरटी ऑफिसमधून जे माहितीच्या अधिकाऱ्याखालीची माहिती घेतली त्याच्यावरून असं लक्षात येते की ओरिजिनल 4च टँकर त्याच्यामध्ये आहे। बाकीचे इतर जेवढे नंबर आहे, बाईक आहे, बस आहे, टेम्पो आहे, टॅक्सी आहे, मेटाडोर आहे, ट्रॉली आहे, लुना आहे, मोटरसायकल आहे। तर याच्यावरून असं सिद्ध झालेलं आहे की हा फक्त 16चाच भ्रष्टाचार नाही, गेली 2012 पासून अशा प्रकारचा अनियमितता झालेली आहे। काही कर्मचारी, एक कर्मचारी आणि काही 2-3 नगरसेवक त्याच्या सोबतीला असल्याशिवाय आणि मुख्याधिकाऱ्यांचा वरदस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, कारण की हे प्री प्लॅनिंगमध्ये केलेलं आहे। मी फक्त प्रायव्हेट बेसवर आज पार्ट 1 म्हणून हा सगळा खुलासा सगळ्यांसमोर केलेला आहे, परंतु मला असं वाटत आहे की सर्व विभागात असा प्रकार झालेला आहे, कारण हे नागरिक सुविधेच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था बनलेली आहे। नगरपालिकेचं ही नागरिक सुविधेसाठी असतं, जनतेचा पैसा नागरिकांच्या सुविधेसाठी खर्च करत असतो। मी गेली 1985 पासून नगरपालिकेमध्ये 5 वेळा नगराध्यक्ष आहे। या नगरपालिकेला संत गाडगे स्वच्छता अभियानात मी महाराष्ट्रात लौकिक मिळवून दिलेली आहे। ही नगरपालिकेला महाराष्ट्रातून लोक पाहायला यायचे, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारचा हा घोळ झालेला आहे हा केवळ एका विभागात नाही झाला, कोट्यवधीचा आहे। हा फक्त 70 लाखाचा आज मी सांगितलेला आहे, पण हे जे 5 वर्षात जर त्या वॉटर सप्लायमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये जो काही जर चौकशी नेमली जिल्हाधिकाऱ्यांनी तर त्याच्यामध्ये कितीतरी करोड रुपयाचा घोटाळा आहे, केवळ एकच विभागात नाही सर्व विभागामध्ये। आणि मुख्याधिकाऱ्यांनी धुपे, जे सुदाम धुपे आज मुख्याधिकारी आहे, यांनी प्रत्येक कामात अनियमितता केलेली आहे, दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यात ते स्वतः सहभागी असल्याशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही। पाणी हा नागरिकांच्या जीवनावर छोट्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यावर करावी। मुख्याधिकारी मग त्या कर्मचाऱ्यांचं नाव सांगेल आणि जो कर्मचारी असेल तो मग नगरसेवकाचं नाव सांगेल। जोपर्यंत यांच्यावर कुठलाही 420चा गुन्हा दाखल होणार नाही, FIR दाखल होणार नाही, तोपर्यंत वस्तुस्थिती बाहेर येणार नाही, केवळ तात्पुरती चौकशी करण्याला काही अर्थ राहणार। आज हद्दवाढ झाली आहे, 8 ग्रामपंचायती नगरपालिकेत आलेली आहे, त्याचाच भार नगरपालिकेवर फार मोठ्या प्रमाणात आहे। आज नगरपालिकेचं उत्पन्न काही नाही आहे, कर्जबाजारी नगरपालिकेत झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये जर अशा पद्धतीचं जर ते लोक असा घोटाळा करत असेल आणि पाण्यासारखा प्रश्न जिव्हाळ्याचा ते लोकांना दाखवत असेल की केअर सिटी आहे, पाणी भेटत नाही आणि टँकर लावा आणि केवळ 5 टँकर लावायचे आणि 25 टँकरचं बिल काढायचं, हे फार मोठा घोटाळा आहे। यवतमाळ शहरात आणि वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती। पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून यवतमाळ नगर परिषदेने पाणी पुरवठा विभागाअंतर्गत टँकरद्वारे तसेच इतर वाहनांच्या द्वारे पाणी पुरवठा केला। नगर परिषदेच्या पाणी टंचाई विभागातून पाणी पुरवठा केल्याची बिले काढण्यात आली। एकूण 4 कंत्राटदारांनी पाणी पुरवठ्याची बिले काढली। यामध्ये अब्दुल सत्तार शेख महबूब याने 91 दिवस पाणी पुरवठा करून 9,10,000ची बिले काढली, तर कंत्राटदार गौरव किशोर बोपचे यांनी 91 दिवस पाणी पुरवठा करून 15,92,500 रुपयांची बिले काढली, तर कंत्राटदार सुनील डोमाजी लांबट याने मोहा, भोसा, वडगाव, वाघापूर, उमरसरा अशा 5 विभागात 10 टँकरने पाणी पुरवठा करून 22,75,000 रुपयाची बिले काढली, तर कंत्राटदार दत्त विलास केशवराव अंबुलकर याने लोहारा, पिंपळगाव या परिसरात 10 टँकरने पाणी पुरवठा करून 22,75,000 रुपयांची बिले काढली। विशेष म्हणजे 4ही कंत्राटदारांनी ज्या क्रमांकाच्या टँकरनी पाणी पुरवठा केला त्यात 4ही ठेकेदारांमध्ये सारख्या क्रमांकाच्या वाहनांचा नंबर देण्यात आलाय। विशेष म्हणजे टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्याचे सांगण्यात आले असले तरी त्या वाहनांची क्रमांक देण्यात आली आहे। ती क्रमांक अतिशय मजेशीर आहे। यामध्ये MH29H822 या क्रमांकाचा टँकर दाखवण्यात आलाय। या क्रमांकाची परिवहन खात्याकडे लुना TFR+ अशी नोंद आहे। अशा आशयाच्या नोंदी कंत्राटदाराने नगर परिषदेला दिलेल्या अहवालात आहे। या बजाज टेम्पो, TDV वाहन, बजाज ऑटो रिक्षा, LMV टॅक्सी, ट्रॅव्हलर, 2 व्हीलर टॅक्सी, मिनी डोअर, पिकअप आणि लुना या वाहनांची क्रमांक देण्यात आली आहे।
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व वाहनांची आरटीओ कार्यालयातून खातरजमा केली असता त्या टँकरच्या ऐवजी नमूद वाहने असल्याचे परिवहन खात्याने दिले। यावरूनच जनतेचा पैसा असलेल्या नगर परिषदेतून कंत्राटदाराने किती लूट केली आहे हे स्पष्ट होते। केवळ 70,52,000 हा वर्षभरातील आकडा आहे। असा 5 वर्षातील आकडा विचारात घेतला तर तो करोडो रुपयांचा आकडा होऊ शकतो। हे सर्व काम यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी सुदाम धुपे आणि त्या ठिकाणी असलेले कर्मचारी कंत्राटदार यांनी मिळून केलेला आहे। यात बाजार विभागासह इतर विभागाचे कामे हाताळणारा नरेंद्र मानकर याला जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे। या सर्व प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई किंवा चौकशी करण्यात आलेली नाही। तेव्हा या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी केली आहे।